कोकण किनारपट्टीला प्राचीन ग्रंथामध्ये मूषक, अळूक आणि कोपन अशी नावे देण्यात आली आहे. हे नावं लक्षात ठेवा, महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी प्रामुख्याने उंची, उठाव आणि उत्तरेची दिशा हे घटक वापरले जातात. हे महत्त्वाचे आहे. आता बघूया कोकण किनारपट्टी. कोकण हा प्रदेश कोणता आहे तर तो सह्याद्री म्हणजे पश्चिम घाटाचा जो भाग आहे, नंतर अरबी समुद्र यामधील जो पूर्ण प्रदेश आहे तो निमुळता भाग, याला आपण कोकण किनारपट्टी म्हणून संबोधतो. तर हा उत्तर ते दक्षिण निमुळता होत जातो. उत्तर ते दक्षिण विस्तार आहे डहाणूपासून तर वेंगुर्ल्यापर्यंत. तर उत्तरेला दमणगंगा नदी आणि दक्षिणेकडील तेरेखोल नदी या दोन नदी दरम्यानचा हा प्रदेश आहे. आता बघूया. कोकणाचा एकूण क्षेत्रफळाचा विस्तार आहे 30,728 चौरस किलोमीटर. दक्षिणोत्तर लांबी येते 720 किलोमीटर. हीच आपली सागर किनारपट्टीची लांबी आहे. कोकणाची सरासरी रुंदी आहे 30 ते 60 किलोमीटर. कोकणाचे आपण 3 उपविभागात विभागणी करतो. ते आहे उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण. उत्तर कोकणामध्ये एकूण 2 जिल्हे येतात, ठाणे आणि पालघर. मध्य कोकणमध्ये येतो रायगड हा संपूर्ण जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्याचा काही भाग. तर दक्षिण कोकणमध्ये येतात रत्नागिरी जिल्ह्याचा काही भाग आणि सिंधुदुर्ग हा संपूर्ण जिल्हा. आता बघूया कोकण किनारपट्टीची निर्मिती कशी झाली. तर कोकण किनारपट्टीची निर्मिती झाली सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन. महाराष्ट्र पठाराचा पश्चिमेकडील भाग खचल्याने कोकणचा सखल भाग निर्माण झालेला आहे, हे लक्षात ठेवा. आता बघूया खलाटी आणि वलाटी नेमकं काय आहे. तर खलाटी कशाला म्हणतात, जो पश्चिमेकडील अरबी समुद्रालगतचा जो सखल भाग आहे, हा आहे अरबी समुद्र आणि याला लागून हा जो सखल भाग आहे याला म्हणतात खलाटी. याची समुद्र सपाटीपासूनची उंची फार कमी असते, एकदम सखल भाग असतो. तर खलाटीच्या पूर्वे जो डोंगराळ भाग आहे याला म्हणतात वलाटी, याला वलाटी म्हणतात. हा खलाटीला लागून असतो पूर्वेला. नंतर भरतीचे पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत शिरते त्याला खाडी असे म्हणतात. तर ह्या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा. डेफिनेशन पण आयोगाने विचारलेली आहे. खलाटी नंतर वलाटी ते कोणत्या साईडला लागते हे लक्षात ठेवा. आता बघूया कोकण किनारपट्टी. कोकण किनारपट्टी ही रिया प्रकारची आहे. यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, तर महत्त्वाची फॅक्ट आहे. आता बघूया कोकण किनारपट्टीवरील बंदरे. तर मुंबई त्यातील हे नैसर्गिक आणि आंतरराष्ट्रीय बंदर आहे. हे सोडून महाराष्ट्रात एकूण 50 बंदरे आहेत. आता कोकण किनारपट्टीवरील बीचेस बघूया आपण. ठाण्यामध्ये एकूण 2 आहेत बीचेस. हे इथे ऊट नाही आहे, ऊट आहे. ऊट आणि उड्डाण हे 2 बीचेस आहेत. पालघरमध्ये डहाणू आणि केळवा नावाचे बीचेस आहेत. यामधील हे डहाणू महत्त्वाचे. नंतर मुंबईमध्ये जुहू, दादर, गिरगाव आणि मढ हे 4ही महत्त्वाचे. नंतर रायगडमध्ये येतात अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन महत्त्वाचे आहेत. तर रत्नागिरीमध्ये बीचेस आहेत गुहागर, हरणे, गणपतीपुळे, सुवर्णदुर्ग, भाट्टे आणि कशेडी. यामधील हे गुहागर आणि गणपतीपुळे महत्त्वाची. नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येते देवगड, मालवण, तारकर्ली, वेंगुर्ला, रेडी, दाभोळी, उभादांडा, मोचेमाळ आणि शिरोडा. यापैकी उभादांडा, मोचेमाळ आणि शिरोडा मालवण महत्त्वाचे आहे. आता बघूया कोकण किनारपट्टीची समुद्र किनाऱ्याची लांबी आणि त्याला लागून असलेले जिल्हे. तर याचा लांबीनुसार जर क्रम बघितला तर सर्वात जास्त समुद्र किनारा लागून आहे रत्नागिरीला. नंतर 2 नंबरला येते रायगड, नंतर बृहन्मुंबई, नंतर लागतो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नंबर, 5 नंबरला येते पालघर आणि सर्वात शेवटी येते ठाणे जिल्हे. आता बघूया रत्नागिरीला लागून एकूण 237 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा. यामध्ये मंडणगड, दापोली, गुहागर, रत्नागिरी आणि राजापूर या तालुक्यांना लागून आहे समुद्र किनारा. तसे तालुके विचारलेले नाही आहेत, फक्त किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लागून आहे हे लक्षात ठेवा, जिल्हा आणि समुद्र किनाऱ्याची लांबी. नंतर 2 नंबरला आहे रायगड, याला लागून 122 किलोमीटरचा समुद्र किनारा. तर समुद्र किनाऱ्याला लागून तालुके आहेत उरण, पेन, अलिबाग, मुरुड, तळा आणि श्रीवर्धन. नंतर येते बृहन्मुंबई. यामध्ये मुंबई शहर आणि उपनगर दोन्हींचा समावेश होतो. याला एकूण 114 किलोमीटर समुद्र किनारा लाभलेला आहे. बोरिवली, अंधेरी आणि कुर्ला या 3 तालुक्यांना लागून आहे समुद्र किनारा. नंतर येते सिंधुदुर्ग तालुका.
याला लाभली 120 किलोमीटरची समुद्रसीमा. यामध्ये देवगड, मालवण आणि वेंगुर्ला हे समुद्रकिनाऱ्याला लागून आहे. नंतर येते पालघर. पालघर जिल्ह्याला लागून आहे 102 किलोमीटरची समुद्रसीमा. यातील तालुके येतात तलासरी, डहाणू, पालघर आणि वसई. त्या सर्वात कमी सागरी सीमा लागलेली आहे ठाणे या जिल्ह्याला. त्यातील ठाणे तालुक्याला सागरी सीमा लागून आहे. आता बघूया कोकणातील बेटे. हे कोकणातील आहे. तर हा जो क्रम दिला आहे तो उत्तर दक्षिण क्रम दिलेला आहे. तर पहिलं बेट आहे अंजनदीप, नंतर येते सास्ती, नंतर मढ, घारापुरी, हे आहे उंदेरी, खांदेरी, कासा, हे द्रुग नाही इथे आहे कुलाबा. 9 नंबरला आहे जंजिरा आणि शेवटी येते कुर्टे बीच सिंधुदुर्ग मधला. आता आपण या लेक्चरमध्ये कोकण किनारपट्टीची आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. ती कशी निर्माण झाली, त्याला लागून असलेले जिल्हे, खलाटी, वलाटी, कोकण किनारपट्टीची प्राचीन नावे वगैरे सर्व बघितले आपण. तर हे लेक्चर तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये कळवा. या लेक्चरचे PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून देण्यात येईल. धन्यवाद.